नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यशोदा बोरगड फार्मवरती. तर बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नाही. कमीत कमी 2 महिने झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही. तर व्हिडिओ याच्यामुळे नाही आला की आपलं बरंचसं असं काम चालू होतं आणि आपण नवीन असं मस्तपैकी फार्मचे डेव्हलप चालू आहे. तर या तुम्हाला नवीन दाखवतो आता फार्ममध्ये काय काय आपण ॲड केलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे समोर जे दिसतंय तुम्हाला, हे आपल्या शेडचं काम चालू आहे. हे शेडचं काम चालू आहे. जेव्हा अंतिम टप्प्यात पूर्ण काम कंप्लीट होईल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवू, म्हणजे शेडला किती खर्च आला, नवीन शेळी पालकांनी चालू करत असताना किती खर्चामध्ये शेड बनतं आणि किती खर्चामध्ये शेळ्या वगैरे घ्यावे. तर आपण म्हणजे तसं कमी खर्चामध्ये आपण हा शेड बनवत आहोत. तर जर नवीन असाल तुम्ही तर त्यांच्यासाठी शेड कसा असावं आणि गावान कशा असाव्या, तर याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवत आहोत. इकडून आज कॅमेरा घेऊन गेल्या साईडला चालूच राहते, वेळ कट नको करू. हे बघा, तर अशा प्रकारे आपण दांड्या एक लावून घ्यायला पाहिजे आणि एक एक कंपार्टमेंट करायला पाहिजे. आपला 10 बाय 15चं एक कंपार्टमेंट आहे, या समोर दाखवू. समोर एक 10 बाय 15चं कंपार्टमेंट आहे. या कंपार्टमेंटमध्ये आपल्या 7-8 शेळ्या राहतात आणि गावान आपण सिमेंटाच केली. गावान कशा प्रकारे लावली ती पण दाखवा. म्हणजे गावान आपण जास्त काही मागणी 2100 रुपयाला गावान मिळते ती. आणि ह्या आपल्या 6 गावांनी म्हणजे आपले 12,600 रुपयामध्ये आपल्या ह्या गावाने एवढं फिट झालेलं आहे. या साईडला पण तेवढंच गावानी 12,600 रुपयाच्या गावानी. आणि लोखंड वगैरे खाली सिमेंट गोबा जो काही तो खर्च येईल तो आपण पूर्ण व्हिडिओ बनवूच. तरी पण जास्त काही खर्च येणार नाही. 1-2 लाखाच्या आतमध्ये हे शेड पूर्ण काम कंप्लीट होईल. आणि अशाच कमी खर्चामध्ये जर आपलं शेड बनवायचं असेल तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पहा. शेळीपालन चालू करत असताना सर्वप्रथम काय काय करायला पाहिजे ते पण जाणून घ्या. इकडं आपण पलीकडे दाखवा, मेथी घास वगैरे लावलेला आहे. चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे पहिले चाऱ्याचं व्यवस्थापन शेळीपालनामध्ये पाहिजे. नाहीतर काय होतं, चाराच नाही शेळ्या चालला घेऊन मग ते बरंच असं नुकसान होतं. अशा प्रकारे आपण म्हणजे जेवढं आपण सिस्टमॅटिक करू तेवढं आपण चांगला असा फायदा होतो. आणि आपण करतोय आफ्रिकन बोर शेळीपालन. तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पहा. म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून आफ्रिकन बोर शेळीपालन करतो. 2020 पासून 2019 पासून यूट्यूबला आपण 3-4 वर्षापासून व्हिडिओ बनवतो. समोर दाखवा. अशा प्रकारे आपल्याकडे फिमेल वगैरे मेल मस्त एकदम मोठ्या स्ट्रक्चरमध्ये पिल्लं वगैरे शेळ्या वगैरे आहेत. आणि आपण वरती फॅन बसवलेलं आहे म्हणजे त्यांना गरम नाही झालं पाहिजे. आणि शेड बनवताना शेड असं बनवा, शेडमध्ये ऊन पण आलं पाहिजे आणि सावली पण राहिली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण शेड बनवा. तर आपण हे पत्र मारणार आहे ना, हे पूर्ण नाही मारणार, फक्त इथपर्यंत ही दिसते तुम्हाला दांडी तिथपर्यंत आपण पत्र मारणार आहे. याच्या मागं आपले पत्र राहतील. इकडे 5 फुटाचा स्पेस हा मोकळा राहील. अशा प्रकारे तुम्ही पण शेड बनवू शकता. जास्त खर्च न करता कमी खर्चामध्येच बनवा शक्यतो. नाहीतर मग जेवढं खर्च केला तेवढंच कमीच पडतं. तसं न करता कमी खर्चामध्ये जे होईल ते करा. आणि नवीन किती शेळ्यापासून चालू करायला पाहिजे, तर कोणाचं बजेट जास्त असतं पण त्याला अनुभव नसतो, तर त्यांनी सुरुवातीला आपल्या गावरान ज्या लोकल मार्केटमध्ये त्या शेळ्या असतात त्या खरेदी करा. 2, 5, 10, 5 काय जे करायचे ते लाखभर रुपयापासून चालू करा. सुरुवातीला एवढं मोठं चांगलं शेड बनवू नका. ही माझं काही एका दिवसामध्ये झालेलं नाही. पूर्ण तुम्ही यूट्यूबला पहा, चॅनलला पहा. पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पूर्ण जे बनवलं आपण याच्या मागे 6-7 वर्ष लागले आपलं एवढं बनवायला. कारण की 5 लाख रुपये आपल्या शेडमध्ये खर्च जाणार. कसं 2-2.5 लाख याला, 2-2.5 लाख याला, 5 लाख रुपये पूर्ण खर्च आला. हा काय आपण 5 लाख रुपये एका दिवसामध्ये खर्च नाही केला. शेळ्या दिसत आहे एवढ्या मोठ्या आपल्या शेळ्या झाल्या एका दिवसामध्ये नाही झाल्या. आपण पहिले मेंढी पालन पण सुरुवात केली, पण मेंढी पालनामध्ये आपल्याला पाहिजे तसं प्रॉफिट नाही आला. 1 पिल्लू देते, 1 पिल्लामुळं परवडत नाही मेंढी पालन. बंदिस्तमध्ये सांभाळायला फिरस्तीमध्ये परवडतं. तर आपण त्या काही मेंढ्या विकल्या आणि काही आपण त्या आपल्या मेंढ्यामध्ये सोडून द्यायला फिरस्ती जे सांभाळणारे असतात त्यांच्याकडं. अशा प्रकारे आपण चला पुढे दाखवू. आता याच्यामध्ये आपल्या बऱ्याच शेळ्या काही गाभण आहे आणि काही खाली आहे. चारा देताना आपण 2च टाईम चारा देतो. जास्त काही चारा टाकत नाही दिवसभर. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा 2 टाईम चाऱ्यामध्येच आपलं पूर्ण व्यवस्थापन होतं. आणि मध्ये पाणी ठेवून देतो. मस्त हवा बिवा मस्त पद्धतशीर चालू असतं. आणि आपल्या फार्मचा व्ह्यूज तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण मस्तपैकी असं इकडं एकदम भारी वातावरणामध्ये आपण शेळीपालनाचं फार्म चालू केलेलं आहे. तर आणखी बरेचसे असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या इंस्टा ID वरती जा.
विशाल शेठ 1313 ह्या नावाने आपली इन्स्टा आय डी आहे. तर त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही बघू शकता की आपण कशाप्रकारे व्हिडिओ बनवतो आणि मार्केटिंग कशाप्रकारे केली पाहिजे. शेळीपालनामध्ये आपण पिकू शकतो, पण विकायचं कसं